नमस्कार मंडळी. आजची कथा जरा वेगळी आहे. ही दुधारी तलवार आहे. कथा दोन मित्रांची असली तरी आपल्या अगदी जवळची आहे. कारण आपल्याकडे असलेल्या जीभ या अस्त्राने कधी बळी तो कान पिळी या उक्तीनुसार आपण बळी म्हणजेच बलवान होऊन कुणाला तरी कधीतरी दुखावलेला आहे, तर कधी कुणाच्या शब्दांनी अपमानाचे बळी सुद्धा ठरलेलो आहोत. पण मग समाजात वावरताना आपली भूमिका नेमकी काय असावी यावर प्रकाश टाकणारी ही कथा आहे. थोडी भावनाशील आहे, थोडी टोचणारी सुद्धा आहे. आपणच आपल्याला उपदेशाचे डोस पाजून घेणारी सुद्धा वाटू शकते. पण कधी कधी आत्मपरीक्षण करणं सुद्धा तेवढंच गरजेचं असतं. आज या कथेच्या माध्यमातून आपण सगळ्यांनीच तेही करून पाहू. कथा तुम्हाला आवडेल यात काही वाद नाही, पण कथेत नेमकं तुम्हाला काय आवडलंय ते मात्र जरूर कमेंटद्वारे कळवा. कथेचं नाव आहे दंश की मध. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. गेला महिनाभर वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर अमन एक नाव शोधत होता. संकेत विनोद कुलकर्णी. जवळजवळ 50 संकेत विनोद कुलकर्णी फेसबुक, इन्स्टावर त्याला मिळाले होते. पण कदाचित आज त्याचा शोध संपला होता, कारण त्याला हवा असलेला संकेत विनोद कुलकर्णी त्याला मिळाला होता. तो ऑनलाईन आहे पाहून त्याने पटकन मेसेज टाकला. हाय संकेत, मी अमन निशिकांत गोडबोले. कदाचित तू मला ओळखत नशील, पण मी तुला ओळखतो. मग त्याने लगेचच आपला फोन नंबर टाईप करून पाठवून दिला. प्लीज कॉल कर किंवा मेसेज कर, खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. संकेतने फेसबुकवरचा तो मेसेज पाहिला. नाव त्याला अपरिचित नव्हतं. अमनला तो चांगलाच ओळखत होता. मध्ये अनेक वर्षांच्या काळाचा पडदा पडला होता एवढंच. लहानपणी कित्येकदा तो अमनकडे आणि अमन त्याच्या आईबाबांबरोबर संकेतच्या घरी येत जात होते. अमनच्या बाबांची, निशिकांत काकांची आणि संकेतच्या बाबांची, विनोद रावांची खूप चांगली मैत्री होती. पण एक मोठा वाद झाला. वाद म्हणण्यापेक्षा एक प्रसंग घडला आणि मग मैत्री तुटली, किंवा मग ते कायमचेच दुरावले. पण आज जवळजवळ 15 वर्षांनी अमनचा मेसेज पाहून त्याला आश्चर्य वाटलं होतं. मनात भीतीची एक लहर पण उठून गेली होती. निशिकांत काकांचं काही बरं वाईट? तसं असेल तर आपल्या बाबांना ते सांगायला सुद्धा नको. त्या बातमीने ते खचून जातील. असाही 15 वर्षांचा काळ लोटलाय. आता काका असले काय नसले काय न सांगण्याने विशेष फरक पडणार नाही. पण तरीही अमनने एवढा आग्रह केला म्हटल्यावर फोन तर करून घ्यायलाच हवा. असं म्हणून त्याने मोबाईलमध्ये पटकन नंबर सेव्ह करून घेतला आणि फोन फिरवला. हॅलो, अमन बोलतोय का? मी संकेत विनोद कुलकर्णी. ते ऐकताच अमनला खूप आनंद झाला. समोरच्या टेबलावरच त्याने आपली मूठ आदळली. आनंदाच्या भरात त्याने पुन्हा एकदा विचारलं, नक्की संकेतच बोलतोयस ना? म्हणजे संकेत विनोद कुलकर्णीच बोलतोयस ना? तुम्ही पूर्वी कांदेवाडीतच राहत होतात ना? त्याने कन्फर्म करून विचारलं. होय अमोन, बरोबर ओळखलंस. कसा आहेस तू? निशिकांत काका कसे आहेत? भीत संकेतने विचारलं. मी मस्त, बाबा पण ठीक आहेत. पण त्याच संदर्भात तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. फोनवर कदाचित बोलता येणार नाही मला सांग, तुम्ही राहायला कुठे असता आता? मी एकदा येऊन भेटतो तुला. त्याने मग संकेतचा पत्ता घेतला. विरारचा पत्ता होता. लगेचच त्याच संध्याकाळी त्याला भेटायला अमन विरारला निघाला. संकेत सुद्धा ऑफिसमधून जरा लवकरच घरी आला. खरं तर ही आनंदाची बातमी त्याला बाबांना सांगायचीच होती. बाबा, एक खूप छान बातमी सांगणार आहे. कदाचित तुमचा विश्वास सुद्धा बसणार नाही, पण आनंद मात्र होईल, संकेत म्हणाला. विनोद रावांनी जरा आश्चर्यानेच त्याच्याकडे पाहिलं. आज आपल्याकडे अमन येणार आहे. ओळखलत का कोण अमन ते? अहो, अमन म्हणजे निशिकांत काकांचा मुलगा. ते ऐकताच विनोदराव उभेच राहिले. खरंच? मग माझा निशी पण येणार आहे का त्याच्यासोबत? त्यांनी आशेने विचारलं. ते नाही माहीत हो. फेसबुकवर त्याने मला शोधून काढलं आणि माझा नंबर घेतला. आता तो आल्यावर पाहू काय म्हणतोय तो. आणि समजा त्याच्याबरोबर त्याच्या बाबांना आणि तुमच्या मित्राला तो घेऊन आला नाही, तर मी स्वतःच तुम्हाला त्यांच्याकडे घेऊन जाईन. ओके, असं म्हणत त्याने बाबांचे खांदे थोपटले.
विनोदराव थोडे शांत झाले, पण येर झाऱ्या मात्र चालू होत्या. अर्धा तास सतत खिडकीच्या बाहेर बघणंच चालू होतं. त्यांच्या पत्नीला रमाताईंना सुद्धा खूप आनंद झाला होता. एकेकाळी त्यांचे संबंध खूप चांगले होते, पण एका छोट्या कारणावरून संबंध कायमचे दुरावले. आज अमनच्या रूपाने पुन्हा ते संबंध चांगले होतील अशी आशा वाटत होती. एक काळ्या रंगाची गाडी दिसते बघ, अमनच असणार. हो, अमनच आहे तो, अगदी निशीसारखा दिसतोय. विनोदराव म्हणाले तसं संकेत पटकन पुढे झाला. दरवाजावरची बेल वाजली. त्याने दरवाजा उघडला. समोर प्रसन्न चेहऱ्याचा अमनच उभा होता. अमन, ये आत ये, संकेत म्हणाला. अमन झटकन पुढे झाला. संकेतला मिठी मारली. विनोद काकांच्या आणि रमा काकूंच्या पटकन पाया पडला. त्या दोघांनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवून आशीर्वाद दिला. रमा काकूंनी तर त्याच्या गालावर बोटं फिरवत आणि ती बोटं कपाळावर टेकवत कडाकडा मोडली. संबंध तुटतात, नातं नाही. बस ना बेटा, काका म्हणाले. तो पुढे बसला. तेवढ्यात संकेतने आपल्या बायकोची सुद्धा ओळख करून दिली. सगळ्यांना भेटून अमनला खूप आनंद झाला. त्याने आणलेल्या भेट वस्तू त्यांना दिल्या. चहा पाणी झाला. त्यानंतर अमनने बोलायला सुरुवात केली. काका, खूप मोठा काळ मध्ये गेला नाही का? कारण नसताना दुरावा वाढत गेला. सगळ्यात आधी माझ्या बाबांचं चुकलं हे मान्य करूनच मी हात जोडून तुमची माफी मागतोय. तो नम्रपणे तसं म्हणाला तसे विनोदराव उठले. त्याच्या पाठीवर हात ठेवला. ए चल रे वेड्या, काहीतरी बोलू नकोस. झालं गेलं ते गंगेला मिळालं. मला सांग, माझा निशी कसा आहे? त्यांचा तो प्रश्न ऐकून अमन थोडा शांत झाला. बाबा बेडवर आहेत. ते ऐकताच विनोदरावांना धक्का बसला. काय? पण काय झालं? अरे, बेडवर राहण्याचं अजून तरी त्याचं वय नाही आणि स्वभाव तर त्याहून नाही. तुम्ही कोणी काळजी घेतली नाही का त्याची? रागारागानेच त्यांनी विचारलं. काका, त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला आणि आजार फक्त शरीराच्या दुखण्याने नाही होत. अनेक आजार मनाच्या दुखापतीमुळे सुद्धा होत असतात. पण मनाच्या दुखण्याकडे लक्ष कोण देतं? या 15 वर्षात खूप स्थित्यंतरं झाली. बाबांच्या रागाने आणि त्यांच्या धारदार शब्दांनी अनेक लोकांना दुखावलं. त्यापैकी तुम्ही एक आहातच. तलवारीचे घाव शरीर घायाळ करतं, पण शब्दांचे घाव काळीज. त्यांच्या त्याच धारदार शब्दांमुळे आणि सहजपणे कुणावरही केलेल्या कमेंटमुळे लोक दुरावले, नाती तुटली. त्या दिवशीचा प्रसंग मला अजूनही आठवतोय. तुम्ही व्यवसायाबद्दल आणि क्लायंटबद्दल एक साधं आणि तर्कशुद्ध तुमचं मत मांडलं होतं. बाबांना ते आवडलं नाही, पटलं नाही. पण आपला मुद्दा कसा पटवायचा हे त्यांना कधी समजलंच नाही. त्यांनी प्रत्येक ठिकाणी वजनदार शब्दांचा उपयोग केला, पण शब्दांच्या वजनाने प्रेमाचा ओलावा हरवून जातो हे मात्र त्यांना समजलं नाही. आपला मुद्दा पटत नाही हे समजल्यावर त्यांनी तुमचा फार वाईट पद्धतीने अपमान केला होता. रागाच्या भरात बाबांचं नियंत्रण सुटलं. त्यांनी तुमची अक्कल काढली, अगदी लायकी सुद्धा काढली. बोलू नये असे शब्द बोलले ते. अमनला पुढचे शब्द बोलावले नाहीत, पण विनोदरावांना बाकी ते सगळं आठवलं. माझ्यासमोर बोलायची तुझी लायकी तरी आहे का? मी दिलेल्या तुकड्यांवर तू जगत आलायस. तुझी फी भरायची सुद्धा लायकी नव्हती तुझी, तेव्हा मी तुझी फी भरली आणि आता तूच मला उलट ज्ञान शिकवतोयस. अरे, तुझ्यासारखे असे कृतघ्न मित्र असण्यापेक्षा शत्रूच बरे, असं निशिकांतराव विनोदरावांना तेव्हा म्हणाले होते. त्यांचं हे असं कटू बोलणं त्या एकाच वेळेसचं नव्हतं. अगदी शाळेत कॉलेजमध्ये असल्यापासून ते विनोदरावांना तशाच भाषेत बोलत असत. पण मित्राचं बोलणं एवढं कुठे मनावर घ्यायचं असतं, असा विचार करत विनोदरावांनी ते बोलणं कधी मनावर घेतलं नाही. रागाच्या भरात केलेल्या मित्राची प्रत्येक अपमानास्पद कमेंट त्यांनी मैत्रीच्या आड कधी येऊ दिली नाही. पण मनाच्या भांड्याची सुद्धा एक क्षमता असते ना. एकावर एक किती अपमान पचवणार ते. मग तो प्रसंग मात्र शेवटचा ठरला. ती कमेंट देखील त्यांच्या नात्यासाठी शेवटची ठरली. ते मित्राला उलटून काही बोलले नाहीत, पण त्यांनी संबंध कायमचे तोडून टाकले. खरं तर मला चांगल्या ठिकाणी नोकरी मिळाली आहे अशी बातमी द्यायला विनोदराव निशिकांतरावांकडे गेले होते. सोबत पेढ्यांचा बॉक्स घेतला होता. पण असा अपमान झाल्यावर ती बातमी आणि पेढ्यांचा बॉक्स दोन्ही आपल्याकडेच राखून ते परत आले. शहर बदललं, पण मित्राचा त्यांनी निरोप सुद्धा घेतला नाही. याला एवढा कसला इगो
असा विचार करून निशिकांतरावांनी सुद्धा पुन्हा फोन करण्याचा प्रयत्न केला नाही. बरेच दिवस लोटले, महिने उलटले, वर्ष उलटली. दुरावा पडत गेला आणि मग तो वाढतही गेला. या जिभेची सुद्धा किती गंमत असते नाही. आपण म्हणतो, अरे तुझ्या जिभेला काही हाड आहे का? अहो पण खरंच त्या जिभेला हाडच नसतं. पण समोरचं हृदय जाळून टाकण्याइतकं जहाल विष मात्र त्या जिभेत नक्की असतं. इतक्या वर्षांची मैत्री एका जळजळीत कमेंटने तुटली होती. तुझी लायकी नाही, मी टाकलेल्या तुकड्यांवर तू जगत आलेला आहेस, हीच ती कमेंट. बोलायला 10 सेकंद सुद्धा लागले नसतील, पण त्याने 3 दशकांची मैत्री मात्र एका क्षणात मोडून टाकली होती. विनोदराव निघून गेले, शहर सोडलं. ही बातमी निशिकांतरावांना दुरून दुरून कळली. त्या गोष्टीचा त्यांना त्रासही झाला, वाईट वाटलं. पण माणसाचा अहंकार फार मोठा असतो, कारण अहंकारात वजन असतं. नात्याच्या ओलाव्यापेक्षा बऱ्याचदा तेच श्रेष्ठ ठरतं. त्या क्षणी मित्राला गप्पा करून निशिकांतरावांना खचितच बरं वाटलं होतं. त्यांचा इगो सुखावला होता. सगळ्यांसमोर आपण ती लढाई जिंकलो असेच त्यांच्या चेहऱ्यावर भाव होते. पण त्यांना कुठे माहीत होतं, त्यांनी लुटूपुटूची लढाई तर जिंकली होती, पण मैत्रीचं भलं मोठं रणांगण मात्र कायमचं हरवलं होतं. मैत्री तुटली, मित्र सुटला, दुःख वाटत होतं, पण स्वभाव कुठे बदलला जात होता. आपल्याकडे चिकार पैसा आहे, आपण कंपनीचे मालक आहोत, म्हणजे मग कोणावरही कशीही कमेंट करायला आपण मोकळे आहोत. किंबहुना तो आपला अधिकारच आहे असंच त्यांना वाटत राहिलं. अगदी ऑफिसच्या पिऊनपासून मॅनेजरपर्यंत, कस्टमरपासून क्लायंटपर्यंत अशाच अरेरावीने ते सतत बोलत राहायचे. त्यांचा एक एक शब्द, एक एक कमेंट निखाऱ्यासारखे लोकांना जाळायचे. पण मी स्पष्ट आणि सडेतोड बोलणारा माणूस आहे, मी खोटं बोलत नाही, या नावाखाली अनेकांची मनं त्यांनी दुखावली. आपल्या या मित्राला या गोष्टीचा कधी ना कधी पश्चाताप होईल हे विनोदरावांना सुद्धा कळत होतं. म्हणून त्यांनी कित्येकदा त्यांना समजवायचा प्रयत्न सुद्धा केला होता. अरे निशी, इतके कठोर शब्द वापरत जाऊ नकोस. नेहमी असेच शब्द वापरावेत जे उद्या आपल्याला परत ऐकावे लागले तर आपल्याला तेवढं वाईट वाटणार नाही. कारण आपणच वापरलेले शब्द, आपलीच कमेंट पुन्हा आपल्याकडे फिरून येत असते. पण निशिकांतराव उलट त्यांचाच अपमान करून त्यांना गप्प बसवत असत. कंपनीतले लोक दुखावले गेले, क्लायंट कस्टमर दुखावले गेले. घरच्या लोकांना तर त्रास होतच होता, पण निशिकांतरावांना मात्र त्या गोष्टींची पर्वाच नव्हती. एखाद्या गोष्टीची आपण पर्वा केली नाही तर ती लापरवाही आपल्याला भोवतेच. त्यांच्याही बाबतीत तसंच झालं. एकदा ऑफिसमध्ये मॅनेजरला छोटी चूक झाली म्हणून ते वाटेल तसे बोलले. सगळ्यांसमोर त्यांचा अपमान केला. एवढी वर्ष इमाने इतबारे काम करणाऱ्या त्या मॅनेजरला ती गोष्ट सहन झाली नाही. त्यांना तिथेच हार्ट अटॅक आला. त्यातच ते गेले. निशिकांतरावांना मोठा धक्का बसला. त्यांच्या फॅमिलीला फेस करायला होईना. कशी बशी हिंमत करून ते त्यांच्या घरी गेले, पण त्यांच्या बायकोने आणि मुलाने त्यांचा चांगलाच अपमान केला. तुम्हीच आमच्या बाबांचे खुनी आहात असा आरोप सुद्धा केला. त्यांनी पोलीस कंप्लेंट सुद्धा केली. स्टाफने सुद्धा त्यांच्या विरुद्धच कबुली जबाब दिला. केस कोर्टात गेली. खूप बदनामी झाली. कंपनीचं मोठं नुकसान झालं. क्लायंट्स तुटले. कंपनी डबघाईला आली. ज्यांचा ज्यांचा निशिकांतरावांनी अपमान केला होता त्या सगळ्यांनी निशिकांतरावांना खूप सुनावलं. ते मानसिक आघात त्यांना सहन झाले नाहीत आणि त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला. लगेचच उपचार केले, पण तो राग, ती भीती, तो अपमान मनात इतका घट्ट बसून होता, ऋतून होता की ते रिकव्हरच होत नव्हते. डॉक्टर उपचार करत होते, पण हवा तसा प्रतिसाद निशिकांतरावांकडून येत नव्हता. एक हात, एक पाय अधू झाला होता. काही प्रमाणात सुधारणा होती, पण त्यांना निराशेने ग्रासलं होतं. त्यांना राहून राहून आपल्या मित्राची, विनोदची खूप आठवण येत होती. लहानपणापासून आपण किती वेळा त्याचा अपमान केला असेल, पण त्याने नेहमीच आपल्याला समजून घेतलं. सगळे अपमान पचवले. ते मैत्रीच्या आड कधीच येऊ दिले नाहीत. आपलं मैत्रीचं नातं टिकवण्यासाठी त्याच्याकडून एकतर्फी प्रयत्न झाले, पण आपल्या बाजूने ते प्रेम, ती काळजी कधीच घेतली गेली नाही. ते प्रेम, ती मैत्री टिकवण्यासाठी
शब्दांचा ओलावा आपण कधीच निर्माण करू शकलो नाही. खरं तर आपल्याला वाटत राहिलं आपण फार हुशार, प्रत्येकाला एका शब्दासरशी गप्प करू शकतो. पण तसं नव्हतं. प्रत्येक वेळेस एखाद्याचा अपमान करताना, एखादी तीक्ष्ण कमेंट पास करताना लोक आपल्याला जज करतच होते. आपल्या बोलण्यावरून आपल्या संस्कारांची, आपल्या विचारांची पातळी किती हीन आहे हे आत्ता आपल्याला कळतंय. आपल्या शिक्षणाचा काही उपयोग झाला नाही. किती आणि कधी बोलावं याहीपेक्षा कधी आणि कुठे थांबावं हे समजलं असतं तर फार बरं झालं असतं. खरं तर या दुनियेत कुणीच कुणाचं नसतं. फक्त मैत्री खातर विनोदने आपण केलेले अनेक अपमान पचवले. जगाचा निरोप घ्यायच्या आधी मला फक्त विनोदला एकदा भेटायचंय, मनापासून त्याची माफी मागायची, असं बोलत ते रडत राहायचे. म्हणूनच त्यांच्या मुलाने अमनने विनोद काकांना शोधायचं असं ठरवलं होतं. आजूबाजूला चौकशी करून पाहिली, पण त्यांचा कुठेच पत्ता मिळाला नाही. मग त्याने सगळे सोशल मीडिया धुंडाळले. तेव्हा कुठे त्याला संकेतचा पत्ता मिळाला होता आणि पर्यायाने आता विनोद काकांची सुद्धा भेट झाली होती. काका, काहीही झालं तरी तुम्ही घरी चला, मी तुम्हाला न्यायला येईन. फक्त तुम्हीच त्यांना समजावू शकता. तुमच्या एका भेटीसाठी, तुमच्याशी बोलण्यासाठी त्यांचा जीव आसुसलेला आहे. कदाचित तुम्ही धीर दिलात तर ते ट्रीटमेंटला प्रतिसाद सुद्धा देऊ शकतील, हिंडू फिरू लागतील. मी रिक्वेस्ट करतोय काका, असं म्हणत त्याने हात जोडले. विनोदरावांनी पटकन त्याचे हात पकडले. अमन वेड्या, काय हात जोडतोयस? निशीसाठी मी येणार नाही का? मला सांग कधी यायचंय? आणि तू आणायला यायची काही गरज नाही, आम्ही सगळेच येऊ त्याला भेटायला. तो कसा उठून बसत नाही तेच पाहतो मी. त्याला निरोप दे, येत्या रविवारी येतोय मी. अगदी सकाळपासूनच येतो, जेवणही एकत्रच करू. ते ऐकताच अमनच्या डोळ्यात पाणी आलं. हात जोडून तो पुन्हा वाकणार तेवढ्यात काकांनीच त्याला मिठी मारली. घरी गेल्या गेल्या अमनने ही बातमी बाबांना सांगितली. बाबा, एक खूप छान बातमी आहे तुमच्यासाठी. आज मी विनोद काकांना भेटून आलो आणि माहिती आहे का, या रविवारी ते तुम्हाला भेटायला इथे येणार आहेत. बस तेवढेच शब्द निशिकांतरावांनी ऐकले आणि आनंदाने त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू सुरू झाले. विरहाचे, पश्चातापाचे, प्रेमाचे, मैत्रीचे अश्रू. त्या अश्रूला भाषा नव्हती तरीही ते अश्रू बोलके होते. रोज सकाळी उठल्या उठल्या रविवारला आता किती दिवस उरले याची ते वाट पाहू लागले. रविवार उजाडला तसे निशिकांतराव स्वतः उठून बसायचा प्रयत्न करू लागले. मुलाच्या मागे लागून आज अंघोळ वगैरे करून ते तयार होऊन मित्राची वाट पाहत बसले. 10 वाजता संकेत त्याच्या आईबाबांना घेऊन आला. आल्या आल्याच विनोदरावांनी निशिकांतरावांना घट्ट मिठी मारली. निशिकांतरावांना खूप आनंद झाला. हात चालत नव्हता, बोलता येत नव्हतं, पण भावना मात्र पोचल्या होत्या. अरे निशी, कसा आहेस? थोडासाच थकलेला दिसतोयस, बाकी अजूनही पूर्वी दिसायचा तसाच हँडसम दिसतोयस, विनोदराव म्हणाले. बस ही एकच कमेंट निशिकांतरावांच्या चेहऱ्यावर हसू देऊन गेली. आपोआपच ते थोडेसे ताठ झाले. हे बघ निशी, तुझ्या वहिनीने तुला आवडतात तशा पुरणपोळ्या करून आणल्यात, मस्तपैकी खाऊन घे पाहू. आणि तुला माहिती आहे का, आज दुपारी आपण पत्त्यांचा डाव टाकणार आहे. रफी आणि किशोरची जुनी गाणी सुद्धा ऐकणार आहे. आजचा दिवस मस्तपैकी एन्जॉय करूया. आनंदाचा एक एक शब्द निशिकांतरावांना ऊर्जा देत होता. मित्राची एक एक पॉझिटिव्ह कमेंट दिलासा देत होती. आज कितीतरी दिवसांनी ते पोटभर जेवले. गप्पा मारायचा थोडासा प्रयत्न सुद्धा केला. जुनी गाणी ऐकली, पत्ते खेळले. इतक्या दिवसांनी त्यांना फ्रेश वाटत होतं. कारण काय, 4 दिलासा देणारे आपुलकीचे शब्द. खूप गप्पा झाल्या. विनोदरावांच्या पत्नी आल्या म्हणून निशिकांतरावांच्या पत्नींना सुद्धा खूप छान वाटलं. संकेतला भेटून निशिकांतरावांना आनंद झाला. सगळ्यांच्या छान गप्पा झाल्या. संध्याकाळ झाली, निघायची वेळ आली. निशिकांतरावांच्या डोळ्यात पाणी आलं. मित्राचा हात त्यांनी घट्ट धरून ठेवला. तू जाऊ नकोस ना, अशी विनंती करू लागले. आपल्या मित्राला आपली खूपच गरज आहे हे विनोदरावांनी बरोबर ओळखलं. त्यांनी लगेचच डिक्लेअर करून टाकलं, ठीक आहे, आम्ही दोघेही उभयता 4 दिवस इथेच राहतो, मग तर झालं. सगळ्यांना खूप आनंद झाला.
मग 4चे 8 दिवस, 8चे 12 दिवस झाले. पण त्या काळात विनोदरावांनी मित्राला बऱ्यापैकी बरं केलं. हळूहळू निशिकांतराव पाय टेकू लागले. डॉक्टरांची ट्रीटमेंट, फिजिओथेरपिस्टची ट्रीटमेंट यांना ते प्रतिसाद देऊ लागले. कारण फक्त एकच होतं. मित्राने दिलेले 4 प्रेरणेचे शब्द. अरे निशी, तू ठीक होणारच आहेस, होतोच आहेस बघ. आपण बोललेलं एखादं वाक्य, एखादी कमेंट एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतं किंवा एखाद्याला जीवनदान देऊ शकतं. आपल्याला काय निर्माण करायचं हे आपण ठरवायचं असतं. कुणीही न सांगता उशिरा का होईना निशिकांतरावांना ही गोष्ट पटली होती. जगातला सगळ्यात महागडा दागिना म्हणजे प्रेमाचे शब्द आणि सगळ्यात मोठं शस्त्र म्हणजे मौन. 15 वर्ष 2 मित्रांमध्ये अंतर पडलं होतं ते अवघ्या 15 दिवसांच्या आपुलकीने, गोड शब्दांनी कायमचं मिटलं. 2-4 महिने उलटले. निशिकांतरावांची प्रकृती बऱ्यापैकी स्थिर झाली. प्रकृतीत बदल झाला तसा स्वभावात सुद्धा बदल झाला. घडलेल्या प्रसंगाने त्यांना खूप काही शिकवलं. त्यातलीच महत्वाची शिकवण म्हणजे शब्द जपून वापरायचे. आयुष्यभर शब्द फक्त मनात येईल, अगदी समोरचा दुखावला जाईल अशा शब्दरूपी कमेंट फेकणारे निशिकांतराव आता येणाऱ्या पुढच्या पिढीला सगळ्यांनाच शब्दांचं महत्त्व समजावून सांगतात. अरे मुलांनो, शब्द जपून वापरा रे. तुमची एखादी कमेंट एखाद्याचं आयुष्य घडवू शकतात किंवा बिघडवू शकतात. कुणालाही काही बोलण्याआधी 3 प्रश्न स्वतःलाच विचारून पहा. मी जे बोलतो ते खरंच खरं आहे का? ते बोलण्याची खरंच सध्या गरज आहे का? आणि माझे शब्द खरंच गोड आणि समोरच्याच्या हिताचे आहेत का? या 3ही प्रश्नांची उत्तरं जर होकारार्थी मिळाली तरच बोलायचं, नाहीतर मौनम सर्वार्थ साधनम, शांत राहणं केव्हाही हितकर. अरे बाळांनो, 4 शतकांपूर्वी तुकाराम महाराजांनी जे सांगितलंय ते आत्ताही तेवढंच रिलेटेबल आणि ॲप्लिकेबल आहे. बोलावे बरे, बोलावे खरे, कोणाच्याही मनावर पाडू नये चरे. थोडक्यात समजणे, थोडक्यात समजावणे. शब्दामुळे दंगल, शब्दामुळे मंगल. शब्दाचे हे जंगल जागृत राहावे. जिभेवर ताबा सर्व सुखदाता. पाणी वाणी नाणी नासू नये. दुसऱ्यांच्या हिताचं, भल्याचं जरूर बोलावं. समोरची व्यक्ती सुधारण्यासाठी प्रयत्नही जरूर करावा, पण त्याच्या मनाला लागेल असं कधीच बोलू नये. तो तुटेल अशी कमेंट कधीच करू नये. बऱ्याचदा आपण काय बोलतो याहीपेक्षा आपण कसं बोलतो यामुळे भांडणं होतात, गैरसमज होतात. तेवढं बाकी आपण सांभाळायचं. धृतराष्ट्र अंध होता हे सगळ्यांना माहीत का नव्हतं? पण ज्या स्वरात दुर्योधनाला द्रौपदी अंधपुत्र म्हणाली त्याने महाभारत घडलं. रामासाठी म्हणून वनवासात आलेल्या लक्ष्मणाचा त्याग सीतेला माहीत का नव्हता? पण लक्ष्मणा, तुला भावाची काळजी नाही हे ती ज्या स्वरात बोलली त्याने रामायण घडलं. आपल्या आयुष्यात आपण पदोपदी असेच स्वर वापरत असतो. आयुष्यात सगळं मंगल चालू असताना 2-4 शब्दांमुळे दंगल होऊ नये याची खबरदारी घेणं सुद्धा तेवढंच जरुरी असतं. खरं तर कधी रागाच्या, मत्सराच्या, आवेगाच्या भरात कमेंट पास करणाऱ्या माझ्यासारख्या निशिकांची, किंवा नातं तुटू नये म्हणून, समोरच्याला वाईट वाटू नये म्हणून, किंवा आपल्याला बोलता येत नाही म्हणून सगळं निमूटपणे ऐकून घेणाऱ्या विनोची सुद्धा ही कथा नाही. ही कथा आहे मन जोडणाऱ्या किंवा तोडणाऱ्या एका कमेंटची. अगदी कथा संपल्यानंतर तळटीप जरी लिहिली की सदर कथा काल्पनिक आहे, वास्तवाशी तिचा काहीही संबंध नाही, तसं आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा. तरीही छाती टोकपणे मी सांगतो की ही कथा तुम्हा आम्हा सर्वांची आहे. कारण या कमेंटचे आपण कधीतरी बळी ठरलेलो आहोत आणि कमेंटने आपणही कुणाला कधीतरी बळी केलेला आहे. प्रत्येकात असेच कमेंट पास करणारे एक निशिकांतराव असतात आणि कधी बोलता येत नाही म्हणून सहन करणारे विनोदराव सुद्धा असतात. खरं तर ही कथा त्यांची नाहीच. ही कथा अशाच कमेंटची आहे जिच्यामुळे एखाद्याला प्रेरणा मिळू शकते किंवा निराशाही येऊ शकते. घरातल्यांची अशी एखादी कमेंट एखाद्या नवीन सुनेला हे घर माझंच आहे असं त्याच क्षणी पटवून देते किंवा त्याच क्षणी त्या घरापासून तिला तोडून टाकते.
अशीच एखादी कमेंट एखाद्या वडिलांसाठी असते, ज्यांना मुलं विचारतात, बाबा तुम्ही आमच्यासाठी एवढं काय केलं? एखादी भलीबुरी कमेंट एखाद्या खेळाडूला पुन्हा उभं राहण्याची ताकद देते किंवा त्याचं करिअर संपवून तरी टाकते. एखाद्या कलाकाराला कलेच्या दालनात मुक्तपणे हिंडू देते किंवा त्याच्या कलेची गळचेपी तरी करते. एखादी कमेंट लेखकाची लेखणी मोडणारी ठरते. तुम्हाला अजिबातच लिहिता येत नाही, कथेपेक्षा प्रवचन जास्त, फालतू लिहिता, कथा लिहिली तर ती धड वाचताही येत नाही, इतरांकडून तुम्हाला शिकण्याची गरज आहे असं म्हणून लेखकाच्या प्रतिभेवर जमतील तेवढे शिंतोडे उडवण्यासारखी असते. किंवा मग मुक्त हस्ते कौतुकाच्या शब्दाची उधळण करत त्याची पाठ थोपटून तुम्ही ना खूप चांगला प्रयत्न करत आहात, असंच लिहित राहा असं म्हणत त्याला उभारी देणारी सुद्धा असते. शेवटी काय, या जगात अनेक पोत शेड्स असलेले लोक असतात. प्रत्येकाचीच व्हायब्रेशन्स वेगळे असतात. आपापल्या व्हायब्रेशन्सप्रमाणे त्यांच्याकडून तशा कमेंट आणि तसे शब्द बाहेर पडत असतात. आयुष्यात कधी ना कधी ते आपल्याला फेस करावेच लागतात. पण तेव्हा कोणत्याही परिस्थितीत खचून न जाता आपण आपले पाय घट्ट रोवायचे असतात. समोरचा त्याच्याकडे आहे तेच देणार, पण घेताना आपण काय घ्यायचं हे आपण आपलं ठरवायचं. आपल्यापर्यंत येणाऱ्या प्रत्येक निंदेला आणि अगदी स्तुतीला सुद्धा आपल्या हृदयापासून 2 फूट लांब ठेवायला शिकायचं असतं. कारण अलिप्त राहण्यातच खरी शांती असते. आपल्यासाठी आपण एवढंच करू शकतो, पण जेव्हा द्यायची वेळ येते तेव्हा मात्र आपण उदार होऊन द्यायचं असतं. आपल्या मेंदूच्या पोतडीत खूप गोष्टी आहेत. जिभेच्या मार्फत एखादी कमेंट करून आपण इतरांना काय देऊ शकतो, आनंद की दुःख, हे आपण आपलं ठरवायचं. कुठे मत द्यायचा आणि कुठे दंश, हे तर त्या मधमाशीला सुद्धा कळतं. मग आपण तर भावभावना विचार करू शकणारी माणसं आहोत. आपल्या आजूबाजूला असलेले हे सगळेच लोक आपलंच जग, आपलंच पोळं आहे. मग आपण विनाकारण कशाला हो दंश करायचा? आपणही थोडा मध गोळा करायचा प्रयत्न करूया ना, नाही का?